आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस. अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं मागच्या सामन्यात. जर विचार करायचा झाला तर तेजस याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि तो तेजस गोलंदाजी मार्कवर आलाय. आणि समोर फलंदाज मिस्टर दीपक आणि प्रणय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला स्टार्ट ऑफ द मॅच. सूर्यकिरण घेऊन काढला चेंडू ऑफ साईडला. प्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळतो. हलक्या हाताने चेंडूला मस्त दिशा देण्याचा प्रयत्न. या ठिकाणी फंबल होते क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ जात आहे 1 2 3 आणि त्या ठिकाणी खरोखरच 3 धावा जवळ जवळ घेतल्या जात आहेत. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. एक चुकी किती महागात पडते कारण ज्या प्रकारचा चेंडू होता फक्त एकच धाव त्या चेंडूवरती येऊ शकली असती परंतु मिसफिल्ड झाली आणि 2 धावा अतिरिक्त येताना पाहायला मिळाला. या 3 धावा पहिल्या चेंडूवरती येत असताना वेल स्टार्ट, गुड स्टार्ट म्हणता येईल. चंदनाची ओळख जशी त्याच्या सुगंधाने होत असते तसे एखाद्या खेळाडूची ओळख त्याच्या अंगीकृत असलेल्या कलागुणांमुळे आणि कौशल्यामुळे होत असते. ते कौशल्य या ठिकाणी दाखवावं लागेल या मॅच दरम्यान कारण एक हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी रंगतोय. गावदी स्पोर्ट्स कोलशेत आणि पोस्ट मात्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा या दोन संघांदरम्यान. पाहुयात या सामन्याचं चित्र काय असेल, काय घडेल या सामन्यामध्ये. कोणाची मेहनत जास्त, कोणाचे प्रयत्न मोठे, कोणाचं आत्मबळ मोठं, कोणाची प्रयत्नाची पराकाष्ठा मोठी ती या मॅच दरम्यान आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षणात वेगळी सजावट करण्याचा प्रयत्न गोलंदाज तेजस याच्या माध्यमातून. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतो मिस्टर प्रणय. डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि नक्कीच गोलंदाजी करणारा संघ ज्या वेळेला लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन बघत असतो त्यावेळेला एक डोकेदुखी असते. आता मात्र चेंडू मस्त टाइम पाहायला मिळतोय. टॉपेज घेऊन सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन होत असताना प्रणय इज गॉन. गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. गोल्डन डक म्हणजेच शून्यावरती बाद होत असताना एक चेंडू त्या ठिकाणी खेळला आहे तो म्हणजे बाद होणारा चेंडू आणि 3 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या गडी तंबूचा रस्ता या ठिकाणी मापत असताना मिस्टर प्रणय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय सचिन. यस, सचिन म्हटलं की सर्व क्रिकेटमय वातावरण कारण आपले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचं सुद्धा नाव सचिन आहे आणि या नावाने खूप काही दिलं या आपल्या देशाला या क्रीडा साहित्याच्या माध्यमातून, या क्रिकेटच्या माध्यमातून. आणि म्हणून सचिन हे नाव ज्या ज्या संघामध्ये असतं त्या त्या संघामध्ये सचिनमय वातावरण नक्कीच असेल. स्ट्राईक रेटवरती फलंदाज पुन्हा एकदा दीपक. गोलंदाजी मार्कवर तेजस सज्ज होत असताना 2 चेंडूचा खेळ 3 धाव फलकावरती. पाहूयात काय घडतं या पुढील चेंडूवरती. बॅकफुट गेला पंच करून देऊन शरीराच्या लांबून घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय की काय. येस, फसलाय आणि अजून एक गडी तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू बॅक 2 गडी तंबूच्या आसऱ्याला जात आहेत. अडचणीमध्ये संघ सापडतोय गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत कारण ज्या प्रकारची गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून होते या षटकाला मात्र तुम्हाला खालून घेणं गरजेचं होतं. सिंगल धमालमध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं होतं परंतु तसं काही घडलं नाही आणि मोठी फटके मारण्याचा हा मोह कुठे ना कुठेतरी महागात पडताना पाहायला मिळते प्रणय आणि दीपक यांना. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सैबाज येताना पाहायला मिळतोय. सैबाज एक अष्टपैलू खेळाडू आहेत. पाहूयात आपल्या या संघासाठी आता कशा प्रकारची कामगिरी करतायत. चांगले षटक त्यांनी सुद्धा हाताळलं होतं परंतु आता फलंदाजी मार्कवर येत आहेत. आपल्या संघाची धुरा जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना कशा प्रकारे ती जबाबदारी पूर्ण पार पाडतायत ते आपण पाहणार आहोत. तेजस पुन्हा एकदा समोर. फलंदाज सचिन. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट केली जाते सातत्यानं आणि का करू नये कारण ज्या ज्या प्रकारचे फलंदाज येतील त्या फलंदाजाचे धागेदोरे माहीत जर असतील तर त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावणं, गोलंदाजी करणं तितकीशी गरजेची असते कारण प्रत्येक सामना डू ऑर डाय असाच असतो. नॉकआउट मॅचेस आपण खेळतोय. नॉकआउट मॅचेसमध्ये प्रत्येक सामना जिंकणं ही गरज असते. आता मात्र सुरेखाचा फटका ऑन द राईस मिडऑफच्या डोक्यावर मारला गेला. क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये होता आणि चेंडू सरळ गेलाय सीमारच्या बाहेर 4 धावांसाठी. क्रॅकिंग स्ट्रोक पाहिलं होतं. चेंडू गुडले स्पॉटवरती पिच होतंय तिथून थोडासा जोपर्यंत टर्न घेईल तत्पूर्वी चेंडूला फक्त दिशा द्यायची आहे आणि तो इरादा बनवला होता, प्लॅन केला होता, रणनीती आखली होती आणि डायरेक्टली एक्झिक्युशन करत असताना हा चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि हेच फटके गरजेचे होते. मोठे फटके ताकद कामाचे नसते मित्रांनो. भावाविन भक्ती, भक्तीविन मुक्ती आणि मुक्तीविन शक्ती. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय आणि कॉपीबुक स्टाईल जसा फटका होता
तसाच पुन्हा एकदा फटका येताना पाहायला मिळतोय. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. भावविन भक्ती, भक्तीविन मुक्ती आणि युक्तीविन शक्ती काही कामाची नसते. आणि मित्रांनो पहिल्या 2 विकेटने तेच केलं. युक्ती नसताना फक्त शक्तीचा वापर करताना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, तो फसला आणि तंबूच्या आसराला गेले. तदनंतर आपण पाहतो युक्तीचा वापर कशा प्रकारे केलाय. सचिनचा जर विचार करायचा झाला तर शक्ती इतकी पाहायला मिळत नाहीये, परंतु जी फटक्यांमध्ये कलात्मकता आहे, जी युक्ती आहे, जे कौशल्य आहे, त्याचा वापर करत असताना हे 2 फटके बॅक टू बॅक पाहायला मिळतात. आणि 4 आणि 4 8 धावा येत असताना 2 चेंडूवरती 5 चेंडूचा खेळ 11 धावा धाव फलकावरती कुठल्या जातात, लगावल्या जात आहेत. तेजस जो मागच्या सामन्यामध्ये फक्त 5 धावांचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला, तो या ठिकाणी थोडासा महाग ठरताना पाहायला मिळतोय. 2 गडी जरूर बाद केल्यात, परंतु आता या गडीला चेंडू मात्र पाहायला मिळतोय जास्त चुसळी घेत असताना आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी आम्हाला दर्शवतात. हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त बाउन्स, आणि त्या कारणास्तव दंडित केलं गेलंय. 1 धाव आमंत्रित रूपाने, तदनंतर धावून सुद्धा 1 धाव कंप्लीट केली आहे. याचा अर्थ 1+1 या 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील धाव फलकामध्ये. ज्या ज्या वेळेला चौकार येतो, ज्या ज्या वेळेला षटकार येतो, त्या त्या वेळेला गोलंदाज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं अपयश हाती लागतंय. आणि अतिरिक्त धावा येत असताना तेजसच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ 13 धावा धाव फलकावरती. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 षटकांचा मर्यादित खेळ असेल या पहिल्या इनिंगमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वेगळी सजावट, कानमंत्र दिला जाते, चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जाते, कारण संघाला गरज आहे चर्चेची, कानमंत्र देण्याची, सजेशनची, आधाराची. आणि तो आधार या ठिकाणी तेजसला कितपत फायदेमंद ठरतो आपण पाहणार आहोत. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली येतोय, सेल होईल का, परंतु चेंडू सरळ झाडाला आदळून त्या ठिकाणी 1 आणि 2 या 2 धावा सैवाज पूर्ण करत असताना धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 15 धावांवरती. पहिल्या षटकाची समाप्ती. आणि मित्र म्हणजे खरोखरच चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत या संघाला. आमचे ऑफिशियल्स आपली पोझिशन बदलत असताना आपण पाहतोय. तदनंतर विचारविनिमय केला जातोय, कारण तेजसचं जे इकॉनॉमिकल बॉलर होता त्याचं षटक या ठिकाणी महागडं ठरताना पाहायला मिळतंय. पाहूयात या येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये कशा प्रकारे कमबॅक केला जातोय, कशा प्रकारे कव्हर केलं जातंय या 15 धावांना, कारण बॅकअप द्यावा लागेल. जर का एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला रोखायचं असेल तर या 15 धावांना कुठे ना कुठेतरी बॅकअप द्यावा लागेल गोलंदाजाला. पाहूयात विशाल नवीन गोलंदाज, पाहूयात विशाल कशा प्रकारे कव्हर करतो या 15 धावा, कारण दोन्ही फलंदाज बहरामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये सचिनच्या बॅटमधून आल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, 4 ची सरासरी प्रत्येक चेंडू मागे येताना पाहायला मिळतात. तदनंतर सैबाजचा जर विचार करायचा झाला तर 1 चेंडू खेळला आणि 2 धावा त्याच्या सुद्धा खात्यामध्ये येत आहेत. आणि म्हणून कॉन्फिडन्स उंचावलेला असेल, आणि कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. ज्या ज्या वेळेला आपण क्रिकेट खेळत असतो त्या त्या वेळेला आपल्याला आत्मविश्वास आणि आत्मबळ हे आपल्या अंगी असावंच लागतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आयदर नोज जात असताना अप्रतिम बाउन्सर डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी 22 पण 1 धाव येताना पाहायला मिळते. काही चेंडू होता ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर उसळी गेली आणि एकाच लेवलमध्ये चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि कोणती संधी नव्हती. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही बाउन्सर टाकत असता त्या त्या वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची असते, ती म्हणजे तुमचा चेंडू आयदर नोज येणं गरजेचं आहे, नाकाच्या बरोबर समोरून चेंडू गेला पाहिजे, आणि तरच तो बाउन्सर हा इफेक्टिव्ह बाउन्सर म्हणून पुढे येताना पाहायला मिळत असतो. पुन्हा एकदा आता म्हणजे सूर्यरेखाचा फटका, अप्रतिम फटका, कवाच्या डोक्यावरून कोणती संधी नाही, परंतु चेंडू सरळ गेलाय त्या ठिकाणी कव्हर आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. ही कलात्मकता आहे. क्रिकेट काय सांगत असतं तर मित्रांनो, नेहमीच विथ द स्पिन खेळा. अगेन द स्पिन खेळायला जाल तर जास्तीत जास्त वेळा तुम्हाला धोका पत्करावा लागेल. आणि या ठिकाणी गती पाहिली होती, बाउन्स पाहिला होता आणि फक्त एलिमिनेट केलं गेलं चेंडूला, फक्त दिशा दिली गेली आणि 4 धावा मिळाल्यात. ऑन साइडला फ्लिप करण्यात चेंडू करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ शरीराचा वेध घेताना पाहायला मिळते. ऑफिशियल्सकडे दाद जरूर मागितली जाते, ऑफिशियल्स आमचे दाद फेटाळत आहेत आणि तत्पूर्वी 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण करत असताना फलंदाज
3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 6 धावा येत आहेत या 6 चेंडूंवरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या जवळ, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेल होईल का? परंतु इतक्या दबावामध्ये गोलंदाज आहे तर क्षेत्ररक्षक का नसणार, आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल धरतीला दान करतोय. आणि नक्कीच एक मोठी संधी होती, त्या संधीला गमावलं की काय हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर नक्कीच थोड्या वेळात मिळेल, कारण सचिन जो बहरामध्ये आहे त्याच्या बॅटमधून येणारा फटका होता आणि सचिनचा झेल धरतीला दान झालाय. नक्कीच 2 धावा या चेंडूवरती येतात आणि 23 धावा धावफलकावरती जोडल्या जाते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अतिशय महत्वाची मॅच, आणि या महत्वाच्या मॅच मध्ये क्रुशल टाइम त्यावेळेला आला होता ज्या वेळेला विकेट माघारी गेल्या होत्या 2-3 चेंडूंमध्ये. त्यानंतर ज्या प्रकारे पारी सांभाळली मानावं लागेल. दोन्ही फलंदाज आता मात्र बॅटची इनरेज घेऊन चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. तत्पूर्वी एक धाव चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटने पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावफलक पुन्हा एकदा गतिमान होईल. ज्या प्रकारचा चेंडू होता आपण पाहिलं, या अगोदरचा चेंडू ऑन साईडला फ्लिप केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जवळजवळ आला होता, परंतु अनेक विचार त्याच्या मनामध्ये आले ज्या वेळेला झेल त्याच्या हातामध्ये विसावत होता आणि त्या विचारांच्या दिशेने त्याचा माइंडसेट पूर्णपणे झुकला गेला आणि त्यानंतर मात्र झेल धरतीला दान होताना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, मिस टाइम स्ट्रोक, स्वतःच्याच फॉलोमध्ये झेल घेण्याची संधी आणि विशाल त्या संधीला मात्र दौडू देणार नाही आणि चेंडू सरळ जातोय विशालच्या हातामध्ये. आणि विकेटचं पतन होत असताना तिसरा गडी तंबूच्या आसराला सहवागच्या रूपाने. DR चषक 2021 या स्पर्धेचं हे दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा. थोडासा कव्हर करण्याचा प्रयत्न विशालने जरूर केला. शेवट चेंडूवरती आले ते विकेट, ती काहीशा आशा पल्लवित करणारे विकेट मी तर म्हणेल, कारण एक आशेचा किरण दिसलाय. त्या किरणाच्या दिशेने जाऊन तुम्हाला प्रयाण करावं लागेल आणि तरच या मॅच मध्ये तुम्ही तुमचं वर्चस्व निर्माण करू शकता. परंतु अजूनही एक पडाव बाकी आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, त्यानंतर एक पडाव सुद्धा येणार आहे. म्हणून क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठी नसते, कोणतीही धावसंख्या छोटी नसते आणि त्याच माइंडसेटने मैदानामध्ये परफॉर्मन्स द्यावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन गोलंदाजी मार्कवरती हर्षद येताना पाहायला मिळते. तोच हर्षद ज्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आणि आता गोलंदाजीची धुरा या ठिकाणी सांभाळत असताना वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या दिशेने आपण येताना पाहायला मिळतोय. भारताचं शरीरयष्टी पाहूयात, आपल्या स्वभावाला साजेसा खेळ करतो का. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणार चेंडू डावेस्टीच्या बाहेर जातो असे आमचे ऑफिशियल दर्शवत आहेत, परंतु चांगली फेकी गॅदर करण्यामध्ये थोडीशी चूक हर्षदच्या माध्यमातून, परंतु एक धाव या ठिकाणी लेग बाईटच्या रूपाने येताना पाहायला मिळते. एक धाव खूप महत्त्वाची असेल. धावा येवोत कशाही येवोत, परंतु धावा येणं गरजेचे आहेत आणि त्या धावांचा या ठिकाणी धावा येण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना दोन्ही संघ आपला फलंदाजी करणारा संघ गावदेवी स्पोर्ट्स कोलचेत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हर्षद सज्ज होत आहेत. समोर फलंदाज सचिन. मोठा फटका मारण्याचा ऑन साईडला फ्लिप केला, दिशा दिली गेली, बॅकवर्ड साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या. ते क्षेत्र तसं आहे, बॅकवर्ड साईडचा जर विचार करायचा झाला तर थोडासा जास्त ती बाउंड्री थोडीशी लांब आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी जर का चेंडू मैदानाला गुदगुल्या करत गेला तर तुम्हाला 2 धावा सहज आणि सोप्या पद्धतीने घेता येऊ शकतात आणि तेच सचिन करतोय. कोणताही चेंडू आला तरी सुद्धा त्याला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न यासाठी होतोय कारण त्या ठिकाणी जर चेंडू गेला तर 2 धावा कन्फर्म येत आहेत आणि एक साफ रणनीती दर्शवते. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बदलण्यात आलाय. जो स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक होता तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आलाय आणि परत चेंडू त्याच्याकडे जात असताना एकच धाव येते सचिनच्या बॅटमधून. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. अमित स्ट्राईकवरती येईल. धावा फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 28. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय घडेल या मॅच मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवर होते परंतु चेंडू सरळ जातोय आर पार सीमारेषा पार आणि एका फलातून चौकार.
4 धाबा. बॅटच्या रडारमध्ये जवळजवळ चेंडू आला तर ज्या प्रकारचा फ्लो होता, फेस बिलकुल ऑफ साईडला ऑन साईडला ओपन होता बॅटचा. चेंडू द्यायचा आहे. बॉल द्या ना, बॉल द्या ना मित्रा. आणि उसळी घेणारा चेंडू होता, फक्त त्या चेंडूला दिशा देणं गरजेचं होतं. नाही, बरोबर त्या बॅटच्या रडारमध्ये आलेल्या चेंडूला तितकीशी गती मिळाली, चेंडू सरळ गेला. त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर बॅकवर्ड सर्कलचं ते क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी अमित एका चौकारणीशी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मध्ये 32 धावा धाव फलकावरती. अजूनही चेंडूचा विचार करायचा झाला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमित आणि सचिनने एक चांगली स्टार्ट दिली होती, आल्याला 2 लगातार चौकार लगावले. तदनंतर ज्या प्रकारे गिअर चेंज होतो गाडीचा, त्या प्रकारे गिअर चेंज होत गेले आणि धावफलक गतिमान होताना आपण पाहिलंय. तिसरं षटक. हर्षद पुन्हा एकदा समोर आहे. अमित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये त्या ठिकाणी बॅटची एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि विकेटचं पतन होत असताना विकेट नंबर 4 बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय कुणाल. सकाळच्या सत्रापासून ज्या प्रकारे या स्पर्धेचा आजच्या दिवसाला सुरुवात झाली, दुसरा दिवस, पहिला 40+ सामना आपण पाहिला आणि तदनंतर या मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. त्यामध्ये अमर स्पोर्ट्स वाळकोम, स्वप्नील 11 वावेळ, नंतर सार्थक स्पोर्ट्स राईनगर, कालिका माता स्पोर्ट्स वडवली, गावती स्पोर्ट्स कोलशे, चेना स्पोर्ट्स शेना, नंतर रेड्डी ब्रह्मांड आणि पोषमात्रा स्पोर्ट्स बांदरपाडा, हे 8 संघाच्या दिवसामध्ये आपण पाहिलेत. मोठा फटका मारण्यापर्यंत ऑन साईडला मैदानाला गुदगुल्या करता चेंडू जाते मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी दूरवरून येतोय. हर्षल चांगलं गॅदर करतोय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धाव्याने धावफलक पुढे सरसवलं जाते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा, 33 रन्स ऑन स्कोर आफ्टर दॅन 4 लॉस. चांगली स्थिती म्हणावी की खराब स्थिती, कारण सध्याच्याकडे 4 विकेट सुद्धा तंबूच्या आसरा गेलात, परंतु अपेक्षित धावा सुद्धा आलेल्या आहेत. सचिन मैदानाच्या आतमध्ये आहे, नवीन फलंदाज कुणाल त्याच्या जोडीने आलाय आणि जवळजवळ स्ट्राईक मला वाटतंय कुणालकडे असेल ना, कुणालकडेच असेल. विचारविनिमय केला जाते, चर्चा केली जाते कशा प्रकारे हे 6 चेंडू हाताळायचे आहेत, कारण आतापर्यंत धावा ज्या प्रकारे खर्च केल्या गेल्यात त्या थोड्याशा आवाक्यापेक्षा जास्त आहेत की काय, आणि म्हणूनच चर्चा केली जाते. जरी दुपारचं सत्र असलं तरी सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये ज्या प्रकारची फटकेबाजी येणं अपेक्षित होती ती आलेली नाही आहे बाकीच्या सामन्यांमध्ये. परंतु आता या ठिकाणी तशी आतिषबाजी पाहायला मिळते का? आतिषबाजी जर झाली तरच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, तरच मॅच पाहायला सुद्धा मजा येईल. आणि परंतु त्यासाठी आपण पाहतो शेवटच्या 6 चेंडूसाठी वेगळे क्षेत्ररक्षण स्लिप तैनात केले गेले, त्यानंतर शॉर्ट पॉईंट त्या ठिकाणी लगावण्यात आला आहे. ऑफ साईडचा जर विचार करायचा झाला, क्षेत्ररक्षण वेगळी सजावट. डीप कव्हरमध्ये खेळाडू पाहायला मिळते, डीप लॉंग ऑफला एक खेळाडू पाहायला मिळते. ऑन साईडचा विचार करता तर डीप लॉंग ऑनला एक खेळाडू आहे, मिड विकेटमध्ये एक, बॅकवर्ड स्क्वेअरला एक, त्यानंतर शॉर्टमध्ये आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक, एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि बॅकवर्ड साईडला एक शॉट सुद्धा एक पाहायला मिळतोय. एक वेगळी क्षेत्ररक्षण सजावट यासाठी, कारण मैदानाच्या वेष्टरक्षकाच्या मागचा जर विचार करायचा झाला तर मर्यादा आहे, डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी, म्हणूनच या प्रकारची सजावट पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग बाय मिस्टर कुणाल. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली ती, तदनंतर स्ट्राईक स्वतःकडे आले आणि इरादे स्पष्ट करतोय, जर का तुम्ही खराब चेंडू हाताळाल तर मी तुमच्या त्या चेंडूचा खरपूस समाचार केला आणि तो समाचार या 6 धावांनी घेत असताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ क्रॅकिंग स्ट्रोक. कॉन्फिडन्स उंचावेल, दबावामध्ये गोलंदाज असेल आणि या 5 चेंडूवरची कहाणी काय असेल पाहूयात. पुढचा चेंडू त्याच प्रकारचा, परंतु चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय आउटसाइड ऑफ पिचिंग झाला आणि फलंदाज येस खेळाडू वृत्तीचं दर्शन या ठिकाणी दाखवतोय आणि बाद होत असताना 1 तेरी तो 1 मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. आणि कुणाल 3 चेंडूचा खेळ करत असताना 7 धाव वैयक्तिक धावफलकात लगावतोय आणि तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. विकेट जरी गेली तरी हरकत नाही, परंतु मी माझं काम करून मोकळा झालोय असं कुणाल सांगेल आपल्या संघाला, कारण षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय
39 39 धावा. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय. सचिन नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किती धावा धावफलकात लगावल्यातील प्रेडिक्शन करू शकणार नाही, कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये अजून अशा प्रकारचं कोणतंच भाकीत झालेलं नाही. ते भाकीत कायमस्वरूपी राहिला. आता मात्र चेंडू सरळ पुन्हा एकदा गेलाय सीमारेषा बाहेर. 6 धावा. काय फटका आहे. जवळजवळ झेल होतो की काय असं वाटलं होतं, परंतु फटक्यामध्ये पूर्णपणे ताकद झोकून दिली होती. अप्रतिम टाइम चेंडूचा पाहायला मिळाला आणि तितक्याच गतीने चेंडू सीमारेषा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 45 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी आता चर्चा करत होतो की फटकेबाजी पाहायला मिळाली नाही आणि फलंदाजाने ऐकलं वाटतं, आणि फलंदाज त्या ठिकाणी फायर होताना पाहायला मिळतात. 2 षटकार 3 चेंडूंमध्ये. जरी एक गडी माघारी परतला असता तरी सुद्धा तूच गेलास तरी काय हरकत नाही, परंतु मी जातोय आणि मी मारूनच येणार आणि मारतोय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये गौरव. समोर गोलंदाज किरण दबावामध्ये असेल, कारण आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च करत असताना पाहायला मिळालाय. यस, पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सरळ जात आहे. हवाई फायर. ब्युटिफुल डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. 6 धावा. वड शॉट. डोळ्याची पारणे फेडणारी फलंदाजी होतीये. बॅटमधून एक स्वीट साऊंड बाहेर येतोय आणि त्या स्वीट साऊंड चेंडूला सुद्धा तितक्याच गोड पद्धतीने सीमारेषा बाहेर धाडलं जात आहे. 6 धावांमध्ये डील करत असताना प्रत्येक चेंडूला या ठिकाणी टाकण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. चेंडू टाकावा तरी कुठं असा प्रश्न आहे किरण समोर. मात्र किरण या ठिकाणी कसा कमबॅक करतो ते आपण पाहणार आहोत, कारण धावा धावफल कधी मोजल्या जातात 51. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गडी आतापर्यंत 5 माघारी परतल्यात आणि तरी सुद्धा हा 7व्या नंबरचा खेळाडू येऊन या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला मिळतोय. सुरेखाचा चेंडू मात्र स्वतःच्या अप्रतिम पद्धतीने खेळला. त्या ठिकाणी पदल आली, त्यामध्ये थोडीशी कमी पाहायला मिळाली. एक धाव त्या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी धावचीतची संधी आणि धावचीत होत असताना माघारी परतावं लागेल गौरव याला. 2 षटकार आले आणि तिसऱ्या वेळेला मात्र आउटसाइड द ऑप्शन पिचिंग झालं. चेंडूची सांगता बघा कशा प्रकारची केली आहे. ज्या प्रकारचा पिचिंग होता, चेंडू गुडले स्पॉट होते, पिच झाला, थोडासा वळण देण्याचा प्रयत्न आणि शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न फसलाय. ज्या ज्या वेळेला तुमचं पदल आली तर चांगलं होतं, त्या वेळेला धावा बरसत असतात आणि पदल आलीत ही सर्वात मोठी गरज आहे एका फलंदाजाची, ज्या वेळेला त्याला धावा करणं गरजेचे असतात आणि ती कुठे ना कुठेतरी पदल आली ते कमी घट झालं आणि भुगतान भोगावं लागलंय गौरव याला आणि तंबूचा आसरा मापत असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. 1 धाव धावफलकावरती या रनआउटच्या अगोदर येताना पाहायला मिळेल. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांचा मर्यादित खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 4 षटकांमधील ही पहिली इनिंग आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये मोठा फटका मारण्याचा ऑन साइडला झोकून दिलाय. स्वीपचा फटका 2 क्षेत्रांच्या मधून सरळ जातोय. 1 बाउन्स. सीमारेषा बाहेर. 4 धावा. व्हॉट एंड. काय शेवट केलाय सचिनने. आला होता पहिला चेंडू चौकारानिशी धाडला होता आणि जाताना सुद्धा चौकाराची सलामी देताना जातोय. मानावं लागेल तुझ्या या कार्याला. एकंदरीत 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलक मोजल्या जात आहेत. 56-57 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी पोस्टमात्रा स्पोर्ट्स क्लब भाईंदरपाडा या संघाला. या ऐकूया या दुसऱ्या इनिंगसाठी भाईंदर कारेगावचा एक सुमधुर आवाज मनीष पाटील यांना. पुढच्या मॅच मध्ये शहजादजी आमच्यापासून रजा घेणार आहेत, तर विनंती करेल या इनिंगसाठी वेलकम बॅक द मॅन फ्रॉम मुंब्रा मिस्टर शहजाद शेख.
चलिए प्लीज फील्डिंग सेट करें। चलिए कुणाल भाई फील्डिंग सेट कर ले प्लीज। लक्ष्य 57 रन, विशाल का टारगेट। पहली इनिंग की शुरुआत में तेजस ने 15 रन खर्च किए, उसके बाद दूसरा ओवर लेकर आए विशाल 9 रन, तीसरा ओवर लेकर आए हर्षद, उन्होंने खर्च किए 9 रन, और लास्ट ओवर किरण काफी महंगे साबित हुए, 23 रन उन्होंने खर्च किए। सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में जरूर उतरती हुई। सागर और तेजस को भेजा गया है। लक्ष्य 57 रन टू विन। इस मैच को जीतना है तो 57 रन बनाने जरूरी। यस, पोचमात्र स्पोर्ट्स एक बड़ी टीम मानी जाती है घोड़बंदर क्षेत्र की। ये जरूर इस लक्ष्य का पीछा करने के लिए मेहनत करेंगे। गेंदबाजी की कमान पर लाया गया है तेज तर्रार गेंदबाज, गति के महारथी, कोलशेत नगरी के तेज गेंदबाज शहबाज को लाया गया है। शहबाज नो डाउट इस गेंदबाज ने आज के दिन दर्शकों के दिल में घर जरूर बनाया है। क्या बात है। अब हमारे जो साथी स्कोरर हैं वो भी आहिस्ते आहिस्ते कमेंटेटर बन रहे हैं। इस बार ये पहली गेंद स्वागत किया इस 4 के साथ। उन्हें पता है ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी। इस मैच को अगर जीतना है तो ताबड़तोड़ बल्लेबाजी अटैक पे अटैक करना होगा, जब जाकर यह लक्ष्य पार किया जा सकता है। 57 रन का टारगेट। सागर और उनका साथ देते हुए तेजस हर ओवर में लगभग बनाने हैं। 14.25 की औसत से बल्लेबाजी करनी है, तब जाकर यह लक्ष्य को पार किया जा सकता है। इस बार क्लासिकल ड्राइव, हाना के इशारे, करा फील्डिंग, शॉर्ट कवर पर गेंद को फील्ड किया गया 30 यार्ड सर्कल के अंदर, लेकिन 1 रन यहां पर मिलेगा जरूर। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 5 रनों पर। शहबाज नो डाउट पहली गेंद लो फुल टॉस कर बैठे थे। अगली गेंद इस बार हल्के हाथों से खेलने की चाहत दर्शाई, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही बढ़िया। स्ट्रोक विद द रन दौड़ रहे हैं और तेज कदमों के साथ 1 रन को पूरा कर रहे हैं, और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 6 रनों पर। जीत के लिए लगभग 51 रन और बनाने हैं इस मैच में जीत हासिल करने के लिए। इस बार बैट का मोटा सिरा लेकर गेंद थर्डमैन क्षेत्र में, कीपर जब तक के गेंद को फील्ड करते, यहां पर 1 रन और पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 7 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 7 रन। यस, आज कमेंटेटर्स की अगर बात करें तो 3 कमेंटेटर्स आपको देखने और सुनने मिले। मनीष पाटिल, भरत मोरे और मैं खुद शहजाद शेख। उसी तरीके से स्कोरर्स की कमी नहीं, आज 2 स्कोरर्स। इस बार ये तेज तर्रार गेंद थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। गेंद रही डॉट के रूप में। स्कोरर की भूमिका में गोल्डन फिंगर मिथुन दा की छवि रखने वाले हमारे सबके लाड़के मिस्टर जयवंत पाटिल, और उनके साथ में उनका साथ देते हुए इसी क्षेत्र के उनके शिष्य सागर। 1 रन से ज्यादा कुछ नहीं।
इस सिंगल के साथ रनों की रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोर जा पहुंचा है 8 रनों पर। अंपायर की भूमिका में हम देख सकते हैं एक तरफ विरल नायर और उनका साथ देते हुए अजीत मात्रे, लंबे चौड़े कद के अंपायर अजीत सर। 18 गेंदे जीत के लिए 49 रनों की जरूरत है इस मैच को अगर जीतना है। चलिए जूना बॉल दें प्लीज। थैंक यू। हमारे अंपायर्स की निगाहें काफी तेज हैं, बखूबी अपने काम को सही अंजाम तक के पहुंचाते हैं और इस क्षेत्र में काफी लोकप्रिय अंपायर हैं अजीत सर और विरल सर। गेंदबाजी की कमान पर कुणाल को लाया जा रहा है। 1 ओवर की समाप्ति के बाद 8 रन। बिल्कुल अगर इस मैच को अगर जीतना है तो अब अटैक करना होगा, अपनी गाड़ी को रनों की टॉप गियर में डालना होगा। जहां आपकी 5 गियर की गाड़ी है वहां 6ठा गियर लगाना होगा, तब जाकर ये टारगेट होगा पार। नहीं तो फिर आज रात में करना पड़ेगा नाके पर बैठकर विचार कि किसने क्या किया। गेंदबाज कुणाल एक अनुभवी खिलाड़ी माना जाता है कोलक्षेत्र का, ये लेजेंड प्लेयर। आउट ऑफ द ऑफ स्टंप पिचिंग नो डाउट अच्छी थी, बैट का फेस खोला था, बैट का मोटा किनारा लेकर थर्डमैन रीजन पर कन्वर्ट होती हुई 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल से बात अब नहीं बनेगी। जब आप लंबी यात्रा पर निकलते हैं तो आप हवाई यात्रा यानी प्लेन का इस्तेमाल करते हैं। उसी तरीके से जब क्रिकेट में आप बड़ा टारगेट चेस करते हो तो गेंद को हवाई यात्रा करानी जरूरी होती है, तब जाकर आप लक्ष्य तक के पहुंच सकते हो। नहीं तो फिर कहा जाता है ना कि दिल्ली आपके लिए दूर होगी। इस मैच को अगर जीतना है तो अटैकिंग बल्लेबाजी जरूरी, डिफेंस से बेटर है अटैक करना। कुणाल अगली गेंद लेकर तैयार। इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक करने की कोशिश जरूर की गई थी, बैट का मोटा हिस्सा लगता हुआ गेंद पॉइंट के क्षेत्र में फील्ड की गई। 1 रन मिला है जरूर, स्कोर 2 आंकड़ों में कन्वर्ट होता हुआ जा पहुंचा है 10 रनों पर। 47 रन बची हुई गेंदें हैं हिस्से में 16। इस बार हुक किया था लेकिन 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल गणेश मनेरा जो इस प्रतियोगिता के लिए जिन्होंने हर साल मेहनत की है और इसे एक अलग पहचान जरूर दिलाई है। DR चषक आज हर एक क्षेत्र में मशहूर टूर्नामेंट अगर किसी की वजह से है तो वो 3 लोग, एक पशुपति, एक गणेश मनेरा और एक हेमकांत, और साथ ही साथ कुणाल स्पोर्ट्स और सुनील स्पोर्ट्स, इनका योगदान। लेकिन ये त्रिमूर्ति जब भी टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं तो शांतिपूर्वक टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं, ज्यादा शोर नहीं, ज्यादा शोरगुल नहीं, सिस्टमैटिक कमेटी के हिसाब से सब रूल्स एंड रेगुलेशन बनाते हैं और अच्छी प्रतियोगिता ऑर्गेनाइज के रूप में ऑर्गेनाइजर उभर कर आते हैं। इस बार खाली क्षेत्र में खेला गया स्ट्रोक, मिलेंगे 4 और 4 से ही अब रन आगे बढ़ते हुए जा पहुंचे हैं। 16 रन स्कोर बोर्ड पर, स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 16। जीत के लिए 13 गेंदें शेष हैं, 16 रन स्कोर बोर्ड पर। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश गेंद रही डॉट के रूप में। अब बची हुई 12 गेंदें 41 रन, 12-41। हर ओवर में लगभग 20.50 की औसत से बल्लेबाजी करनी है, तब जाकर आपको जीत हासिल होगी। और ये अगर जीत पोषमात्रा स्पोर्ट्स को मिलती है तो फिर ग्राउंड के बीच में धमाल मचाने वाला कोई ना कोई खिलाड़ी जरूरी। जिस तरीके से अटैक करने वाली बल्लेबाजी, कुछ समय पहले मैं बिल्कुल जयवंत
दा की बात कर रहा था कि वो जिस जमाने में उनके जमाने में वो जिस तरीके की बल्लेबाजी करते थे उसी तरीके की बल्लेबाजी करनी होगी, तब जाकर बात बनेगी। बिल्कुल सही बात है जयवंत पाटिल, आज भी ओपनर उतरते हैं 40+ में। गेंदबाजी की कमान पर आए हैं अमित, एक परफेक्ट ऑलराउंडर खिलाड़ी। अगर ये ओवर में 20 से 25 रन आए तो मैच में रंग भर दिया जाएगा, क्योंकि अब यहां पर बड़ा हिट लगाने की कोशिश की है। मिस टाइमिंग स्ट्रोक, कुणाल खुद गेंद के नीचे, और यहां पर देखिए ओ व्हाट अ कैच, क्या बात है, क्या बात है। इसलिए कहते हैं ओल्ड इज गोल्ड, पुराना चावल हमेशा अच्छा ही होता है, खाने में भी और सुगंध में भी। ये है पुराने चावल। और बिल्कुल क्या बेहतरीन कैच पकड़ा है, और कैच नहीं मैं तो कहूंगा मैच पकड़ा है। अब गेंदें बची हैं हिस्से में 11, और 11 गेंदों में जीत के लिए 41 रनों की जरूरत, 41 रन टू विन। विशाल को भेजा गया है। चलिए विशाल थोड़ा प्लीज फास्ट आ जाए प्लीज। विशाल आए हैं बल्लेबाजी की कमान पर। विशाल की अगर बात करें तो ठसन भरा क्रिकेट ये खेलते हैं, खुन्नसी क्रिकेट, और इस वक्त जरूरत है ठसन भरे क्रिकेट की। अगली गेंद अच्छी गेंद, फुल एंड डिलीवरी डाली गई गेंद, 1 रन के लिए जरूर निकलती हुई। अंपायर का इशारा 1 रन। 1 रन के साथ यहां पर स्ट्राइक को रोटेट किया है। मौका मिला है विशाल को। विशाल की अगर बात करें तो लंबे हिट लगाने में ताकतवर बल्लेबाज है, लंबे हिट लगाने में माहिर है, इनसे आस और उम्मीद होगी। और देखिए आते ही साथ अपने बल्ले का फेस खोला है, गेंद हवा में, और यहां पर यह बेहतरीन कैच, व्हाट अ कैच। कैच नहीं मैच पकड़ा है इन्होंने। विकेट गिरता हुआ लगता हुआ पोस्टमात्र स्पोर्ट्स टीम को एक और झटका। अगर ये 6 में कन्वर्ट होता तो फिर उसके बाद आप विशाल को नहीं रोक सकते थे। यहां पर ऊंचाई ज्यादा देखने मिली, लंबाई कम देखने मिली, इसलिए गेंद आउट ऑफ द पार्क नहीं गई। नहीं तो फिर यहां पर विशाल अपना कारनामा कर दिखाते। अब टीम ने भेजा है विकास को, क्या ये अपनी टीम का विकास कर पाएंगे? गति में मिश्रण, चेंज ऑफ पेस गेंद की थी, और गेंद यहां पर डॉट के रूप में। क्या बेहतरीन गेंदबाजी, अच्छी लाइन और लेंथ की गेंदबाजी। 1 रन मात्र खर्च किया है, 2 विकेटें ली हैं। 2 गेंदें अमित की अभी भी आना शेष, 2 गेंदें अभी भी आना बाकी। और इन 2 गेंदों में कितने रन जोड़ने में कामयाबी हाथ लगेगी, ये बात होगी देखने वाली जरूर। अगली गेंद डेंजर डिलीवरी, बीमर डिलीवरी थी, अंपायर ने नो घोषित जरूर किया है। दीपक ने गेंद को फील्ड किया, और दीपक बिल्कुल अंपायर के बाजू में ही खड़े हैं, और दीपक के बाजू में अंपायर, अंपायर के बाजू में गणेश मनेरा साहेब। काफी बेहतरीन शख्सियत मैं तो कहूंगा गणेश मनेरा साहब को। शांत मिजाज के खिलाड़ी हैं और शांत मिजाज के आयोजक। इस बार देखिए लो फुल टॉस गेंद थी, स्विंग किया है, और यहां पर बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन। नो डाउट कैच को पकड़ा, लेकिन जब देखा कि वो बाउंड्री लाइन के बाहर निकल जाएंगे, उन्होंने ताबड़तोड़ बाउंड्री के अंदर गेंद को रिलीज किया और अपने आप को बैलेंस कर फिर गेंद को थ्रो किया। चलिए 6 तो बचाया है, ये है कंफर्म। इस 2 रन की मदद से स्कोर कन्वर्ट होता हुआ 7 गेंदें 37 रन। अमित की अगली गेंद
तेज तर्रार गेंद करने की चाहत महंगी साबित हुई है। लेग स्टंप के बाहर गेंद को कर बैठे अंपायर ने वाइड गेंद घोषित की है। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त होगा शुमार और स्कोर अब जीत के लिए 36 रन की जरूरत है इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। अगली गेंद इस बार स्ट्रेट स्ट्रोक खेला है। स्ट्रेट ड्राइव करने की कोशिश जरूर की गई थी। 1 रन 36 से अब मैच आ पहुंचा है 35 रन 6 गेंदों में। 35 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। चलिए कालिका माता कैप्टन आइए, कालिका माता कप्तान ताबड़तोब आना है। सनी भाई चला लगेच च्या अगली गेंद बड़ा स्ट्रोक लगाने की जरूरत जरूर की थी लेकिन 1 रन। चलिए सनी भाई ताबड़तोब आना है, साकरपुड़ा में भी जाना है, जल्दी आइए। यस नीलेश राउत आज उनकी एंगेजमेंट है तो पूरा गांव आज वहीं नजर आएगा। कासर वडोली उनके सभी क्लोज फ्रेंड्स, हमारी तरफ से भी ढेर सारी शुभकामनाएं हैं उन्हें, खासकर स्पेशली जयवंता वाघबिल के जितने भी हमारे कमेटी के सदस्य हैं उनकी तरफ से, हमारे सभी स्कोरर्स की तरफ से और हमारे सभी कमेंटेटर्स की ओर से और अंपायर्स की ओर से ढेर सारी शुभकामनाएं उन्हें एंगेजमेंट के लिए। खुश रहें, आबाद रहें, हमेशा मुस्कुराते रहें, ये हमारी दुआएं उनके साथ। 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है और यहां पर अब मैच में औपचारिकता ही बाकी बची है।